देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी हे 15 वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम केल्यानंतर 2014ला देशाचे पंतप्रधान झाले. आता 11 वर्ष पंतप्रधान पदालाही झाली. 15 वर्ष मुख्यमंत्री, मध्ये गॅप नाही, पुढे 11 वर्ष पंतप्रधान, असं 26 वर्ष एका उच्च पदावर राहण्याचा विक्रम त्यांनी केला, जे जगात, भारतात सोडा, जगातसुद्धा कोणाला करता आलं नाही. 11 वर्ष पूर्ण झाली तर त्यांनी काय स्वप्न पाहिलं होतं ते व्यवहारात उतरलं की नाही याचा लेखाजोखा मांडणारी एक प्रदर्शनी ही गावोगाव आम्ही लावतो आहोत. लोकांनी ती बघावी अशी कल्पना आहे. खूप गोष्टी मगाशी पत्रकार परिषदेत मी सांगितल्या, पण एकच गोष्ट सांगायची झाली तर आता जागतिक सर्वेक्षणाने घोषित केलं, भारताने नाही, जागतिक, की 25 कोटी लोकांना गेल्या 11 वर्षामध्ये मोदीजींनी दारिद्र्य रेषेच्या वर आणलं. दारिद्र्य रेषा म्हणजे काय? ज्याला स्वतःचं घर नाही, ज्याच्या घराला टॉयलेट नाही, ज्याच्या घरामध्ये गॅस नाही, ज्याच्या घरामध्ये थेट पाईपलाईन म्हणजे पाईपने पाणी येत नाही, अशा वेगवेगळ्या गोष्टी नाहीत, त्याला म्हणतात दारिद्र्य रेषेच्या खाली. तर त्यातल्या 25 कोटी लोकांना त्यांनी दारिद्र्य रेषेच्या वर आणलं. काय काय दिलं? तर 11 कोटी लोकांना टॉयलेट दिली, 11 कोटी लोकांना गॅस कनेक्शन दिली, 3 कोटी लोकांना घरं दिली, 2 कोटी लोकांच्या घरामध्ये पाईपलाईनने पाणी आणलं, 80 कोटी लोकांना मोफत राशन दिलं, 52 कोटी लोकांची बँकेत अकाउंट झाली, 9 कोटी लोकांना दरवर्षी 6,000 रुपये शेतकऱ्यांना मिळायला लागले, मोठी 5 लाखाचा आयुष्यमान विमा दिला, मध्यमवर्गीयाला 12 लाखापर्यंत टॅक्स भरावा लागणार नाही, इन्कम टॅक्स, अशी सोय दिली. जे मध्यमवर्गीयाचे वर्षाला 60-70 हजार रुपये वाचायला लागले. गरिबाचे तर वर्षाला 20-25 हजार रुपये, मग गॅस मिळाला म्हणून, थेट पाईपलाईन मिळाली म्हणून, धान्य मोफत मिळणार म्हणून, आयुष्यमान कार्डामुळे आरोग्यसेवा मोफत मिळणार म्हणून, प्रत्येकाला मला काय मिळालं याचं उत्तर द्यायला उत्तर आहे. इंडस्ट्रियलिस्टला काय मिळालं? तर व्याजाचे दर कमी मिळाले. इंडस्ट्रियलिस्टला काय मिळालं? तर मोठ्या प्रमाणात एक्सपोर्टच्या सुविधा निर्माण झाल्या. सामान्य तरुणाला काय मिळालं? तर स्टार्टअप मिळालं. स्टार्टअपच्या माध्यमातून तो उद्योजक झाला. आम्हाला शिक्षण क्षेत्रातल्यांना काय मिळालं? तर नवीन विद्यापीठं मिळाली, नवीन कोर्सेस मिळाले, नवीन शैक्षणिक धोरण मिळालं. एकही घटक, झोपडपट्टीपासून ते अंबानीपर्यंत जो एकही घटक असा नाही की ज्याला मला काही मिळालं नाही असं वाटेल. अशा मोदींच्या 11 वर्षाची एक प्रदर्शनी आम्ही मांडली. सुरू आहे. मनसे माहितीसोबत आहे का? मुख्यमंत्री महोदय त्यांच्याशी बोललेत काय? आपल्याला काय वाटतं? माहिती तसे राजसाहेब हे असं एक वादळी व्यक्तिमत्व आहे. तर वादळाचा जसा थांग लागत नाही, म्हणजे पता लागत नाही, तसं राजसाहेबांचं सुद्धा कोणी असं भविष्य वर्तवू शकत नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की भविष्यात काय काय होतं बघूया. ड्रोन आणले का? शंका वाटते. ड्रोन होता का? ते संजय राऊतांना प्रत्येकच गोष्टीमध्ये छिद्र दिसतं आहे, न्यून दिसतं आहे, कमी दिसते आहे. तर त्यांची नजरच अशी काविळी झाल्यानंतर माणसाला सगळं पिवळं दिसतं, तशी झाली असेल. तर त्याला कावीळ उतरणं हे औषध आहे. आणि ते मला माहिती आहे काय औषध आहे. ते औषध मिळेपर्यंत ते असंच करत होतं. लवकरच औषध मिळेल का? चला नाही, तर कसं आहे की जर ते लवकर मिळालं असतं तर येवाना मिळालं असतं. दुसरं म्हणजे एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.